राधे राधे मित्रांनो, आज आम्ही चाललोत प्रेम मंदिर वृंदावनला. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला प्रेम मंदिर आम्ही दाखवतो. तर हे आहे गेट. आता आम्ही गर्दीमध्ये गेटच्या आतमध्ये जाणार. आता गेटच्या आतमध्ये आलो आहेत. आतमध्ये मस्त गार्डन आहे. हे पहा प्रेम मंदिर. मोबाईलवर खूप दिवस बघत होतो रील्स वगैरे. म्हणलं डायरेक्ट मित्र सोबत जाऊन एकदा डोळ्याने पाहावे. खूप खूप गर्दी होती. आम्ही थोडा फोटोशूट केला तिथे. त्यानंतर हे आहे गार्डन प्रेम मंदिराच्या समोरचं. हा आहे शेषनाग. ज्यावेळेस कृष्ण भगवान छोटे होते, चेंडू फळी खेळत होते. चेंडू पाण्यामध्ये गेलेला, तर नागासोबत युद्ध करून चेंडू वर काढलेला. त्यावेळेस ते पण इथं एकदम आकर्षकपणे त्यांनी बनवलेलं आहे. खूप गर्दी होती. इन फ्युचर जेव्हा तुम्ही येताल ना, तर रात्री या बघायला. खूप मस्त व्ह्यू दिसेल. किती आकर्षक वाटते नाही का? ये होती है प्यार की निशानी. बोलते ताजमहल प्यार की निशानी है, प्यार की निशानी है. कुछ भी नहीं है ये. ताजमहल इसके आगे कुछ भी नहीं है. तर चला आपण थोडेसे पुढे जाऊ अजून. गर्दी असल्यामुळे खूप टाइम लागला पुढे जायला. पण एवढा मस्त नजारा होता ना की बस. बॅक साईडला पण खूप मस्त आहे पाहण्यासारखं. ज्यावेळेस महाभारत चालू होते त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानने अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली. ते पण सगळं ॲक्युरेट मस्त दाखवलेलं आहे. रथाच्या वर हनुमानाचा मूर्ती आहे. चला आपण थोडे पुढे जाऊ अजून. त्यानंतर आम्ही थोडे भजन पण केले, राधे राधे म्हणून. मस्त वाटलं. वातावरण खूप मस्त होतं. जास्त गरमी नव्हती, जास्त थंडी नव्हती. मीडियम एकदम मस्त फील होत होतं. आता आपण चाललोय प्रेम मंदिराच्या बॅक साईडला. ही आहे फ्रंट साईड. गेटच्या समोर जसं आपण येतो ना, तर असा नजारा दिसेल आपल्याला. आता तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू. हे आहे बॅक साईडचा व्ह्यू. तर खूप मस्त आहे. श्रीकृष्णाचं बालपण, गवळणी मस्त ॲक्युरेटली केलेलं आहे कृष्ण. इथं थोडं आम्ही भजन पण केलं. मस्त मित्रासोबत फिरायला तुम्ही जर का आलात ना, तर एकटे नका येऊ. मस्त मित्रांसोबत या, खूप एन्जॉय कराल. तर ही आहे बॅक साईड कडून. मंदिराच्या पाठीमागे आहेत आम्ही सध्या. खूप मस्त व्ह्यू आहे. जो मी सांगितला होता ना की रथ आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली त्यावेळेस. हा आहे गोवर्धन पर्वत, जो की श्रीकृष्णाने एका करंगळीवर घेतलेला. खूप मस्त एकदम. सायंकाळी जर गेलात ना तुम्ही, तर खूप मस्त व्ह्यू आहे. हा ब्लॉग फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही. खूप गर्दी होती. मित्र बोलले आतमध्ये चला. मग गर्दीमुळं आम्ही जे अशा टायमिंगला गेलो की बंद करायचं होतं. मग मित्र बोलले चला, 2 मिनिट राहिले होते फक्त. हा आहे शेवटचा नजारा.
कृष्णाची जेवढी बाललीला होती ना पूर्ण दाखवलेलं आहे. आता आम्ही बाहेर चाललेलो आहेत. हे गेटच्या समोरच आहे. जे पाळणा असतो ना, पाळण्यामध्ये राधा आणि कृष्ण बसलेले आहेत आणि झोका चालू आहे. तर बाहेर आल्याच्या नंतर परत एक मंदिर होतं, तिथं आम्ही दर्शन घेतले, थोडा फोटोशूट केला आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या रूमवर. तो धन्यवाद मित्रांनो.